नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कोलमडली। सत्ताधाऱ्यांच्या राजश्रयामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला बळ। अंबादास दानवेंचा सभागृहात घणाघात। ज्यांच्या पोटात दुखते त्यांनी दवाखान्यात जावं। शरद पवारांच्या भेटीवरून राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर। शरद पवार शिंदे भेटीनंतर सुनेत्रा पवार थेट फडणवीसांच्या भेटीला। मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा। आणि राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग। फडणवीसांकडून उच्चस्तरीय समितीची घोषणा। हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरापासून जवळच असलेल्या इमामपूर शिवारात अवैध मुरुम उत्खननावर पोलीस उपअधीक्षक पथकाने धडक कारवाई करत 2 पोकलेन व 2 हायवा जप्त करण्यात आल्या असून 3 हायवा पसार झाल्या आहेत। त्या हायवांचा शोध पोलीस घेत आहेत। या वाहनांची किंमत जवळपास 2,05,00,000 रुपये असून या धडक कारवाईमुळे परिसरातील मुरुम माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। इमामपूर परिसरात मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने डोंगर खोदून अवैधरित्या मुरुम उत्खनन केले जात होते। दररोज 4 पोकलेन एकाच वेळी 15 ते 18 हायवा भरून मुरुम वाहतूक केला जात होता। या उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी श्री वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सय्यद अविनाश सानप, संतोष रणदिवे, कुलदीप अवसरमल, शशिकांत ढाकणे व विशाल जगताप यांच्या पथकाने मिळून केली। माजलगाव येथील बांधकाम उप अभियंता कार्यालयाच्या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट आणि बोगस पद्धतीने होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेच्या वतीने बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते। माजलगाव बांधकाम उप अभियंता कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि एक्सपायर स्ट्रक्चर वापरून केले जात असल्याचा गंभीर आरोप करत बीड जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देण्यात आली। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना या संघटनेचे माजलगाव तालुका अध्यक्ष श्री नविदुद्दीन सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली हे जन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनास काही स्थानिक सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिला, तर जिल्हा परिषद प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेत संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। मात्र कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे हुंड्याच्या मागणीसाठी होत असलेल्या छळास कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पतीसह सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे। बर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार लातूर येथील अब्दुल पाशामिया शेख यांनी आपली मुलगी सानिया हिचा विवाह दिनांक 25 मे 2025 रोजी सायगाव येथील साजेद हमेद शेख याच्याशी केला होता। लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत चालू होता, मात्र त्यानंतर सासरच्या मंडळीकडून लोकांची देणे फेडण्यासाठी माहेरहून 50,000 रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। मुलीचा संसार टिकावा या हेतूने आर्थिक अडचणीत असूनही वडिलांनी 50,000 रुपये दिले, मात्र त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिली। पैशासाठी सानियाला वारंवार शिवीगाळ व मारहाण तसेच मानसिक छळ करण्यात आला, अशा प्रकारचा आरोपही करण्यात आलाय। या सततच्या कथित छळास कंटाळून सानियाने 5 ते 6 जून 2026 दरम्यान सायगाव येथील आपल्या राहत्या घरात लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। या प्रकरणी पती साजेद शेख, सासरे हमेद शेख, सासू जबीन शेख, दीर वाजेद शेख आणि ननंद आयशा मिर्झा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून 2 आरोपी अद्यापही फरार आहेत, तर पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर कांबळे हे करत आहेत। पीक विमा, सरसकट कर्जमाफी, घोषित शेतकरी अनुदान तसेच इतर प्रलंबित शेतीविषयक प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवावा अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मागणी करण्यात आली। संघटनेने लावलेल्या फलकांवर सरसकट कर्जमाफी 2025चा पीक विमा, घोषित शेतकरी अनुदान व इतर शेती प्रश्नांवर सभागृहात प्रश्न मांडणार नसाल तर लोकप्रतिनिधींनो राजीनामा द्या असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आलाय। या माध्यमातून जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। आडस अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आडस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक घोषणांनी दणानून सोडला होता। या प्रसंगी डॉक्टर अशोक थोरात,
जडावसिंह पवार, बाळासाहेब देशमुख, कॉम्रेड श्यामसिंह ठाकूर, मोहम्मद शेख, राजाभाऊ पत्रावाळे, शिवरुद्र आप्पा आकुसकर, नवनाथ इंगोले, श्याम आकुसकर, गफार पठाण, अमर आकुसकर, किशोर वाघमारे, नारायण उमरदंड, उमेश दादा ठाकूर, भगवानराव शेंडगे, सतीश वाघमारे, उद्धव खाडे, बाबू ढवळे, नंदू आकुसकर व शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. गेवराई शहरातील एका राहत्या घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर EAHTU बीडच्या पथकाने छापा टाकून 3 पीडित महिलांची सुटका केली आहे. EAHTU बीडच्या API जनाबाई सांगळे यांना दिनांक 8 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली EAHTU पथकाने डम्मी ग्राहकाच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचला. डम्मी ग्राहकाला तेथील महिला एजंटने वेश्यागमनासाठी 1000 रुपयांची मागणी करताच पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत नागरबाई लक्ष्मण हातागळे राहणार अचानक नगर गेवराई हिच्याकडून डम्मी ग्राहकांनी दिलेल्या 500 रुपयांच्या 2 नोटा जप्त करण्यात आल्या. या छाप्यात 3 पीडित महिला आढळून आल्या असून नागरबाई हातागळे व घरमालकीन शांताबाई पवार यांनी वेश्या व्यवसायासाठी येथे बोलावल्याची त्या महिलांनी माहिती दिली. आरोपी महिलांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3ही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली PI निलेश केळे, API जनाबाई सांगळे, ASI मीरा रेडेकर, उषा चौरे, शोभा जाधव, अशोक शिंदे, प्रदीप येवले, सविता चव्हाण, भाऊसाहेब कारले व संदीप गर्जे यांच्या पथकाने पार पाडली. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कायदेशीर लढा उभारणे अत्यंत महत्त्वाचे ठरत असून अशाच 2 सायबर गुन्ह्याच्या फिर्यादीस 5वे मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दिनांक 29/6/2026 रोजी ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी दोन्ही फिर्यादीची बाजू अत्यंत सक्षमपणे मांडत न्यायालयातून 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली व फिर्यादीचे खाते देखील सुरळीत चालू करून देण्यात आले. या प्रकरणात आज दिनांक 9/7/2026 रोजी सुनावणीत न्यायालयाने आदेश दिले. फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक होऊन आर्थिक नुकसान झाले होते. तपासादरम्यान व न्यायालयीन प्रक्रियेत ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी सखोल अभ्यास, ठोस पुरावे आणि कायद्याच्या तरतुदींचा योग्य वापर करत फिर्यादीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला. परिणामी न्यायालयाने आरोपींकडून फिर्यादीस 5 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. त्याबद्दल ॲडव्होकेट किशोर खेडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या कामी ॲडव्होकेट विराट बारगजे यांचे सहकार्य मिळाले. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.